मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे। याबाबत शासन सकारात्मक पावले उचलत असून गेल्या काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे। येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपाययोजना करण्यात येऊन मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। धारणी येथील तहसील कार्यालयात मेळघाटातील विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला। यावेळी प्रभुदास भिलावेकर, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, महिला बालविकास उपायुक्त विलास मसराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। श्रीमती तटकरे म्हणाल्यात की मेळघाटात काही प्रमाणात बालविवाहाची समस्या आहे, त्यामुळे कमी वयात मातृत्व येत असल्याने कुपोषित बालके जन्माला येण्याची शक्यता आहे। यावर उपाययोजना म्हणून बालविवाहासोबतच मातांना पोषण आहार मार्गदर्शनासाठी महिला सेविकेची निवड करून तिला प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या सेवेमार्फत आदिवासींना समजेल अशा भाषेत आरोग्यविषयक माहिती देण्यात येणार आहे। तसेच बाळ जन्माला आल्यानंतर 1000 दिवसांच्या आहाराचे नियोजन करण्यात येणार आहे। शासनाच्या या उपाययोजनांमुळे कुपोषित बालके जन्माला येण्यापासून बचाव होणार आहे। मेळघाटातील अंगणवाडी स्मार्ट करण्यासाठी विजेच्या सोयीसाठी सोलार, स्वच्छतागृह आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। यासाठी गरोदर मातांना देणारा आहार त्यांनी त्याच ठिकाणी घ्यावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। दर्जेदार आहार मिळवण्यासाठी आहार समिती सक्रिय करावी, यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश करावा। जिल्हा नियोजनाच्या निधीमधून अंगणवाडी बांधकामासाठी मिळणारा निधी 1 वर्षाच्या आत खर्च करावा। खर्च करणे शक्य नसल्यास बांधकाम विभागाला एजन्सी म्हणून नेमून कामे तातडीने पूर्ण करावीत। आदिवासींच्या मनात आरोग्य यंत्रणेबद्दल गैरसमज आहे, ते दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। तसेच रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीमध्ये नैसर्गिक प्रसूती होण्याची प्रयत्न करण्यात येईल, त्यामुळे आदिवासींना सीझरची असणारी भीती कमी होण्यास मदत होईल। महिला आणि आदिवासींकरिता असलेल्या योजनांची माहिती ग्रामसभेमधून देण्यात आली। महिला दिनी होणाऱ्या ग्रामसभेत प्रामुख्याने महिलांच्या योजना सांगण्यात याव्यात। मेळघाटातील कुपोषणाच्या बाबतीत मध्यम तीव्र कुपोषण आणि गंभीर तीव्र कुपोषण हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहे। मध्यम तीव्र कुपोषण जरी कमी असला तरी यात सुधारणा करण्यात यावी। गंभीर तीव्र कुपोषण आकडेवारी 100च्या आत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहे। दौऱ्यादरम्यान श्रीमती तटकरे यांनी भोकरबर्डी, धुळघाट, कळमखार, लवादा आणि चित्री येथे अंगणवाडी केंद्रांना भेट दिली आहे। तसेच बालके आणि आदिवासी समूहांशी संवाद साधण्यात आला।